संजीव भाऊ म्हणजे इंजिनियर आहेत, SP साहेब MBBS आहे, मी 12वी पास आहे. त्यामुळे त्यांचे प्रत्येकाचे वेगळे वेगळे अनुभव आहे, माझे पण अनुभव आहे. मी SP सरांना सांगत होतो की साहेब नोकरी सगळीकडे आहे, पण नोकरी करण्याची जाणत नाही. माझा राग आला तरी चालेल, मला काही मत भुसमालमध्ये मागायला यायचं नाही. पण विनोदाचा भाग सोडा, त्यांनी आपल्याकडे दालन उघडे केलेले आहेत. माझं म्हणणं कसं आहे, आपल्याला प्रवास करायचा असतो, जायचंय मालेगाव, जी गाडी भेटेल तिच्यात बसायचं. मग ती एखाद्या स्लो भेटेल, फास्ट भेटेल किंवा दर किलोमीटरला थांबणारी भेटेल, पण आपला प्रवास सुरू होईल. तसं नोकरीचं आहे, जो आज मिल गए उसमें बैठ जाओ, नंतर संधी मिळाली की दुसरी गाडी में बैठ जाएगा. आता आम्ही नाही करत का? आमदारकी नाही, आमदारकी तर काही लोक पाहिले मी झेडपी, म्हणजे संजीव आपण पाहिलेले अनुभव आहे ना, की बरेच लोक पाहिले मी की 10वीतून 7वी, 7वीतून 5वी राजकारणातले. तो ग्रॅज्युएशनचा माणूस 10वीला जाऊन बसते. आमचं ते शिका ना तुम्ही. जे मिळालं त्याच्यात आपण समाधान मानून पुढचा प्रवास करायचा असतो. आणि आम्ही कधी कधी आमच्या धंद्यात नापास पण होतो. थांबतो का? पुन्हा 5 वर्ष, पुन्हा 17 नंबरचा फॉर्म, पुन्हा परीक्षा, पुन्हा पास. म्हणजे जीवनामध्ये हे चढ उतार किंवा या गोष्टी येत जात राहतात. तर शेवटी प्रारब्ध पण लागते. सगळ्या गोष्टीला प्रारब्ध सुद्धा असावा लागतो.